हाय, गुड मॉर्निंग, लेट्स स्टार्ट. आणि ही आहे प्रीती. सो आजचा जो ब्लॉग मी बनवलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की डे टू डे लाईफमध्ये जे कस्टमर्स येतात आपल्या सलॉनमध्ये, तर त्यांचे ट्रीटमेंट्स आपण कशा करतो. सो सगळ्यात आधी प्रीतीने मला सांगितलं की तिला हेअर स्पा करायचा आहे आणि देन शी टोल्ड मी एकदा थ्रेडिंग करायची का. सो इथे आपली थ्रेडिंग कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण वळणार आहोत हेअर स्पाकडे. तर तुम्ही आवर्जून हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता. यामध्ये तुम्हाला हेअर स्पा कसा करायचा, त्यामध्ये प्रॉडक्ट्स कुठले यूज केले जातात, त्याचं ॲप्लिकेशन कसं होतं आहे आणि सलॉनमध्ये खूप सुंदर छान रिझल्ट हेअर स्पाचा कसा येतो ते सगळं इन डिटेल मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सो सगळ्यात आधी आपण ॲप्रन ॲज युजल आपल्या कस्टमरला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघत असाल ऑरेंज कलरचा जो डब्बा तुम्हाला दिसतोय तो आहे मॅट्रिक्स हेअर स्पा. ओके, तर त्यामध्ये हेअर स्पाची क्रीम आहे आणि हेअर स्पा करत असताना मी फक्त स्पाची क्रीम नाही घेत, तर त्यामध्ये 2 ते 4 थेंब आपल्या सिरमचे टाकते. सो आपण कुठलेही सिरम यूज करू शकतो, बट प्रॉबेबली मी स्ट्रिक्सचं सिरम यूज करते. सो हवी असल्यास मी तुम्हाला लिंक पण शेअर करेन. आणि अशा प्रकारे स्पाच्या क्रीममध्ये मी 2 पंप सिरमचे पण घेतलेले आहेत. आता ही क्रीम आणि सिरम आपण प्रॉपरली मिक्स करून घेऊ. आपल्याला एक खूप छान रिझल्ट येण्यासाठी ही छानशी क्रीम आपण इथे घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात आधी आपण जे हेअर्स आहे, तर ऑलरेडी मी प्रीतीला सांगितलं आहे की तू हेअर वॉश करूनच ये, अदरवाईज आपल्याला फर्स्ट वॉश आपल्या सलॉनमध्ये करावा लागतो आणि त्याचे चार्जेसही आपण घेतो. बट शी इज माय टू गुड फ्रेंड, तर मग मी तिचे चार्जेस वाचवण्यासाठी आणि माझी मेहनत वाचवण्यासाठी तिला सांगितलं की तू हेअर वॉश करून ये. आणि ती हेअर वॉश करून आल्यानंतर मला हवे त्याप्रमाणे हेअर वेट करून घेतलेले आहेत. सो त्यानंतर तुम्ही बघताय की मिडल पार्टिशन पूर्ण झाल्यानंतर मी 1 बाय 1 सेक्शन करून क्रीमचं ॲप्लिकेशन करून घेत आहे. सो हे सिमिलर ॲप्लिकेशन आपल्याला दोन्ही पार्टमध्ये करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे कोमच्या मदतीने हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपण एकदम टॉप टू बॉटम इव्हनली स्प्रेड करू शकतो. सो एक साईड तर आपली पूर्ण झाली आहे, तुम्ही बघताय त्याप्रमाणे सेकंड साईडसुद्धा जी आहे तर ती आपण कंप्लीट करतो आहे. हेअर स्पाचे खूप छान असे फायदे आहेत आपल्या हेअर्ससाठी. ही खूप रिलॅक्सिंग प्रोसेस आहे. यामध्ये आपल्या केसांना जी आपल्याला भीती असते, कोणती पण क्रीम लावतोय, काहीही करतोय, नको बाई माझे केस खराब होतील, सो बी रिलॅक्स. हेअर स्पा ही खूप नॅचरल प्रोसिजर आहे. यामध्ये आपण आपल्या केसांना फक्त प्रोटीन देतोय, ज्यामुळे तुमच्या केसांमधील ड्रायपणा, जो शुष्कपणा आलेला असतो, केस अगदीच निर्जीव दिसतात, तर ते पूर्णपणे तुम्हाला खूप छान नरिश झालेले भेटतात. पण पहिल्याच याच्यात नाही मिळणार. ओके, सो ॲटलिस्ट तुम्हाला 21 डेज किंवा एका महिन्याच्या गॅपनंतर असं 3 वेळेला तरी हेअर स्पा करावा लागेल, जेणेकरून तुमच्या केसांमधील ड्रायनेस खूप प्रमाणात कमी होईल. शिवाय डॅन्ड्रफवर सुद्धा हा हेअर स्पा खूप मस्त वर्क करतो. इवन मी तर दरवेळेला एक्सपिरियन्स करते की फर्स्ट वॉशमध्येच ऑलमोस्ट डॅन्ड्रफ जो आहे तर तो गेलेला असतो. सो चलो लेट्स गो. आणि इकडे आपण हेड मसाजही सुरू केलेली आहे. आपली क्रीम तुम्ही बघितली आहे की ती खूप मस्तपैकी आपल्या केसांमध्ये मर्ज झाली आहे. ओके, मर्ज झाली इन द सेन्स की ती आपल्याला आता हेअर्सवर दिसत नाही आहे, म्हणजे ती खूप छान मुरलेली आहे. ती क्रीम मुरल्यानंतर तुम्ही एकीकडे बघताय की जे स्टीमर मी ऑन केलं आहे, तर ही स्टीम मला मसाज करत्या वेळेलाच द्यायची आहे. जी कॅप वगैरे लावून आपण स्टीम देतो तर ती फक्त स्टीम स्प्रेड होत असते, ती मुळांपर्यंत घट्ट अशी पोहोचत नाही. सो मग त्यासाठी मी काय करते की जेव्हा मी मसाज करत असते तेव्हाच मी स्टीम देते, म्हणजे मसाज थ्रू ती स्टीमही आपल्या केसांमध्ये, मुळांमध्ये खूप व्यवस्थितरित्या मुरते आणि ती आपल्या केसांना जास्त नरिशमेंट देण्यासाठी मदत करते. सध्या व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून मी हे खूप फास्ट फॉरवर्ड केलं आहे, बट मी खूप स्लोली ही मसाज करते आहे. सो जर तुम्हाला इन डिटेल मसाजचा व्हिडिओ जरी हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. अँड ॲज युजल शी इज माय टू गुड फ्रेंड. तर मग आमच्या मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या. तुम्ही पण गप्पा मारता का अशाच पार्लरमध्ये जाऊन? तुमचे काय टॉपिक्स असतात मला नक्की कळवा.
सो इथे आपले जे केसांचे एंड्स असतात ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण सगळ्यात आधी तिथूनच केस खराब होण्यासाठी सुरुवात होत असते. तर आवर्जून आपल्याला हेअर स्पा करत असताना अशा प्रकारे स्टीम द्यायची आहे. आता हे काय आहे, हे जे तुम्ही बघताय हा आहे इन्फ्रारेड लाईट, जो आपल्या मुळांना घट्ट करेल, ब्लड सर्क्युलेशन छान होण्यासाठी मदत करेल. सो असं मी इथे फक्त लाईट ऑन केला आहे, तिचे हेअर्स मी त्या डायरेक्शनला करून ठेवलेले आहेत आणि बाकी ऑल ओव्हर सगळं आणि हा लाईट देत असताना मी बाकी ऑल ओव्हर सगळे लाईट्स बंद केलेत. यानंतर आपण करणार आहोत क्लीनअप. ओके, सो तिची हेड मसाज करून हेअर स्पाची ऑलमोस्ट प्रोसिजर आपण कंप्लीट केली आहे. त्यानंतर तुम्ही बघताय इथे मी सगळी क्लीनअपची तयारी करून ठेवली आहे. क्लीनअपमध्ये आपण 4 ते 5 स्टेप्स असतात, ज्यामध्ये सगळ्यात आधी आपण क्लिन्झिंग करून घेतो. फेस क्लीन्स झाल्यानंतर जसं आपण पॅक घेतो त्याप्रमाणे स्क्रब, मसाज, जेल आणि पॅक, तर ही प्रोसिजर आपण कंप्लीट करणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता की प्रीती मॅडम मस्त चिलिंगच्या मूडमध्ये आहे. बट नो, ही जी तिची छोटीशी मुलगी आहे तिला मोबाईल बघायचा आहे, आणि जर तिला मोबाईल दिला तरच आमचं क्लीनअप खूप शांततेत आणि व्यवस्थितरित्या होईल. सो प्रीतीने इथे मोबाईलचं कॉम्प्रोमाइज करत छान एक झोप घेण्याचा विचार केलेला आहे, आणि मी तिला क्लेन्झिंग आणि स्क्रबिंगच्या वेळेला स्टीम देणार आहे. सो आमची अरेंजमेंट इथे झालेली आहे. लेट स्टार्ट क्लीनअप. इथे तुम्हाला ज्या स्टेप्स दिसतील तर त्या खूप फास्ट दिसतील. व्हिडिओ मोठा झाला की मग काय काय बघावं असा प्रश्न पडतो, म्हणून मी होईल तितका छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो क्लीनअप कंप्लीट झाल्यानंतर मी तिला फेस आणि हेअर वॉश आमचा झालेला आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता की हेअर वॉश कंप्लीट झाल्यानंतर मी एकदम छानपैकी तिच्या केसांना सुकवण्यात बिझी झालेली आहे. इथे आपण जमेल तितकं टॉवेल ड्राय हेअर्स करून घेणार आहोत, आणि यानंतर तिचे केस मी ड्रायरनी पूर्णपणे ड्राय करणार आहे. ते करत असताना तुमच्या लक्षात येईल की किती छान हेअर स्पाचा रिझल्ट आलेला आहे. त्यातून ड्रायनेसही कमी होतो, शिवाय तिच्या केसांना खूप छान शाईन येईल. तिचे केस खूप जास्त मॅनेजेबल होतील. सो लेट्स स्टार्ट ड्रायर. इथेही मी केस सुकवण्यासाठी तिचे पार्टिशन करून घेतलेले आहे. मिडल पार्टिशन नंतर मला हेअर सुकवण्यासाठी खूप सोपं जाईल आणि ते लवकर सुकतील. सो तुम्ही इथे बघताय की आपण हेअर ड्राय करत असताना हीट आणि जी ड्रायरची स्पीड आहे तर ते दोन्ही मीडियम ठेवणार आहोत, कारण जर आपण खूप हेवी ठेवली किंवा फुल ऑन ठेवली तर मग ते केस पुन्हा ड्राय होण्याची शक्यता असते. ऑलरेडी आपण स्पाने खूप सुंदर नरिशमेंट केसांना दिली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ड्राय झाल्यानंतर तिचे हेअर्स खूप छान दिसत आहे. सो हेअर इज हेअर स्पाच रिझल्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच इशू. सो जर तुम्हाला हेअर स्पा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू. बाय बाय.